संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एल&टी कोणी विपक्ष गावदेवी मुंबई अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. ओपन अपचे हे एकूण 8 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त कामगिरी होईल याती मात्र शंका नाही आहे. पहिल्या 4च्या लॉटचा जर विचार केला तर अर्जुनने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. सलगचे 2 मॅचेस मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच अर्जुनच्या नावावरती राहिले. असा अर्जुन आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी केली. त्या समवेत महेंद्र धुळे त्यांनी देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली विथ द बॅट विथ द बॉल. मात्र त्यांचा संघ प्रभावाच्या धुळीमारी त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मॅचच्या दिशेला पण ओळी जिथे आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी आर्यन भोईर आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला सागर पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विजेंद्र. सामन्याला होती सुरुवात. आर्यन भोईर म्हणजे खऱ्या अर्थानं अंडर 24 फॉर्मॅट मधील एक असा खेळाडू ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि या खेळाडूवरती नजर टिकवणं फार महत्त्वाचं आहे. कारण वन ऑफ द बेस्ट टॅलेंटेड प्लेयर ऑफ द इयर म्हणजे हा खेळाडू आर्यन भोईर मैदानावरती या पहिल्या षटकामध्ये. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल जो मात्र नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वेस्टोपाईट बीमर पाहायला मिळतोय. आर्यनच्या माध्यमातून सहसा अशा चुका आपण पाहायला मिळत नाही. मात्र वेस्टोपाईट बीमर +1 एकूण 2 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. नो +1 2 धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 2 या आकड्यावरती. फ्रीडचा बॉल आहे. सातत्याने आपण आर्यनचा उल्लेख करतो की मोठ्या मोठ्या संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागते. असा हायवे दिवे संघाचा आर्यन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने या खेळाडूचा खेळ आम्ही जवळून पाहिलाय. एक नामवंत खेळाडू आहे. सातत्याने आपल्या संघाला फार चांगल्या प्रकारे हा खेळाडू तारत असतो असा खेळाडू पाहायला मिळतो मैदानावरती. मात्र आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र विजेंद्र. डावखुरे आताचे शैलीदार फलंदाज तर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सॅगी पाहायला मिळतील. फ्रीडचा बॉल आहे. सुवर्ण संधी असेल ती म्हणजे बॅटर विजेंद्रसाठी. मात्र आर्यन भोईर हे देखील फार मोठं नाव आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी आर्यनच्या माध्यमातून होईल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वरती आम्हाला आठवतोय ज्यावेळेस 70% धमाका बिग बॅश ची स्पर्धा झाली. ऑल इंडिया ओपनची ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अंडर 24 फॉर्मॅटचा किताब या खेळाडूकडे होता. असा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला स्ट्रगल करतोय. त्याच्या विरोधामध्ये विजेंद्रच्या बॅटमधून एक स्लिप आपण पाहू शकतो जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पाय जो मात्र पुढे समोरचा पाय जो बेंड केला मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेगला क्लिअर करत चौकार पाहायला मिळाला. 4 धावा टीमच्या टोटलमध्ये 8. यावेळेस फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डिंगला जवाब. सिंगल ॲड होईल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एल&टी कोणी संघाच्या माध्यमातून आदरणीय विकास शेठ ठोंबरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये अगदी अग्रगण्य असणारं नाव म्हणजे विकास शेठ ठोंबरे आणि त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची एज आणि येस इट्स कॉट. बडी मछली जाल में फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. सॅगी बॅक टू दी पब्लिक.
अमोल फरड आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम पाकड्याचा पाडा. जबरदस्त खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. दुसरीकडे हायवे दिवे संघाचा आर्यन भोईर पाहायला मिळतो, ज्याच्याकडे क्रिकेटमधील फार नॉलेज आहे. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं या खेळाडूचा हातखंड आहे आणि त्याने विकेट देखील प्राप्त केली आहे. आता मात्र पाहायला मिळेल जो मात्र अमोल फरड, जबरदस्त बॅटिंगसाठी ओळखला जाणारा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. स्ट्रायकिंग एंडवरती आहे ॲलन टिकोणीचा हा नामवंत खेळाडू. फुलटॉस बॉल जरूर होता. मैदानावरती थर्डमॅनच्या दिशेला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल फक्त क्षणी 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केला तर चेंडू देखील 4 झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून. पहिला बॉल नो +1, त्यानंतर आल्या चौकार. मात्र त्यानंतर 3 चेंडूंवरती एक गडी बाद केला आणि 2च धावा फक्त खर्च केल्या. असं आर्यन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळतीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेस्ट ऑफ 8 बीमर. त्यामुळे सेकंड बेस्ट ऑफ 8 बीमर पाहायला मिळतोय. त्यामुळे गोलंदाजी मात्र आता गोलंदाजी करू शकणार नाही या मॅच पुरतं. धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 13 या आकड्यावरती. चेंडू देखील जर पाहायला गेलं 4 झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सय्यार समीर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. तेच सराट बॉल पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर होऊन शफल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट टार्गेटेड झोन बनवायचा प्रयत्न जरूर होता. मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र आलाय निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. अमोल फरड पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. फाकड्याचा पाडाचा खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असतो आपल्या संघासाठी. कोरडप्प्याचा बॉल पॉइंटच्या दिशेला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. अशा रीतीने एक धाव कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती होत असताना पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 14. अशफाक आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल एस रक्षक थोडेसे बीट झाले आणि सिंगल ॲड होईल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ऑन द बोर्ड 15 धावा धावफलकावर.
2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धाबाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचे, भरपूर सारा उशीर झालेला आहे. गावदेवी मुंबई संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारे त्यांनी उशीर केला, आपल्याला 1 तास आपण अजून लेट झालो, त्यामुळे बी फास्ट अँड बी फ्युरियस. स्विच अटेम्प्ट जरूर होता, मात्र चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव. हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्याची मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस विकेट. हो गई गलती, हो गई भूल, आणि दांडी होत असताना गोल. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती असताना 17 गडी गमावलाय आपण पाहू शकतो, जो मात्र दुसरा 3 चेंडूचा खेळ झालाय. कारण ती कोणी संघ सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र थोडंसं बॅकफूट वरती. गोलंदाज तयार. अशफाक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस कवलजीत साठी टाकलेला बॉल. मॅन फ्रॉम कोपर खेळणे, कोपर खेळणेचा खेळाडू, जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 8ची एज लागली, सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 18 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. स्विच शीट टेम जरूर होता विजेंदरच्या माध्यमातून. विचार केला तर आपण पाहू शकतो हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडू झालेत 5 आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस पटका हवेमध्ये आपण पाहू शकतो, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक आणि त्यावरती 6 धाव्यांची मोहर. धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 24 पाहायला मिळेल. पॅनल्टीच्या देखील 2 धावा आपण ऍड केल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 24. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती बॉलर वसीमला आपण पाहू शकतो. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा वसीम पाहायला मिळतो मैदानावरती या 3ऱ्या षटकामध्ये. एक रिदम मध्ये हा खेळाडू ज्या प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं आहे. वसीम पाहायला मिळेल.
तेज सर्राट गोलंदाजीसाठी देखील या खेळाडूची ओळख आहे. मिश्रण भार चांगला करतो, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशनचा वापर सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. वसीम आता या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. मी म्हटलं होतं व्हेरिएशनचा वापर फार चांगला करतो. चेंडू पडल्यानंतर देखील हरकत करते असा खेळाडू वसीम मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 24 पाहायला मिळते. 2 धाब्यांची पॅनल्टी जी मात्र गावदेवी मुंबई संघाला देखील बसलेली आहे आणि त्या 2 धाबा देखील आपण ऍड केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 24 पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच, 60+ धावेचा प्रयत्न. कवलजीत साठी हा बॉल, फटका फसलाय, डाऊन द बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर, धक्का बसलाय. कवल नंतर देखील क्रिकेट अप्रतिम खेळतात असे बॉबी उर्फ त्यांच्या टी शर्ट मागे एक चांगलं नाव लिहिलेलं असतो. सातत्याने आम्ही त्यांना पाहिले ज्यावेळेस शहापूरची साई स्पोर्ट्स स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस RCC डोंबिवली या संघाकडून गोलंदाजी करत असताना डावकुऱ्या हाताचे एक अप्रतिम गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. आणि ऋतिक मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतोय पिंपळगरचा. कमी वयामध्ये या खेळाडूने ज्याप्रमाणे आपल्या नावाचा डंका पेटवला भिवंडीच्या क्रिकेटमध्ये, असा खेळाडू मैदानावरती येणं अजून बाकी आहे. जबरदस्त टायमिंगसाठी ओळखला जाणारा ऋतिक आहे. त्यांच्या समेत फिरकीचे जादूगर बॉबी ते देखील आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच पंकज देखील आहेत, त्यांचं देखील येणं बाकी आहे. मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. पंकज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू वसीमच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा म्हणजे वसीमची ओळख आहे. त्यासमवेत मिश्रण, गतीमध्ये परिवर्तन, व्हॅरिएशनचा वापर, फिंगर रोल करणं, त्यासमवेत चेंडूला कटरचा यूज करणं हे या खेळाडूची ओळख आहे. सातत्याने आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी हातखंड आहे या खेळाडूचा आणि जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाही आहे. पंकज माळी स्ट्रायकिंग एंडवर अँड फ्रॉम भाटाळे. भाटाळे संघाचा खेळाडू मैदानावरती थोडंसं स्ट्रगल करतोय पंकज माळी. मात्र अगदी आपण पाहू शकतो इथे जबरदस्त गोलंदाजी करत असताना वसीम या तिसऱ्या षटकामध्ये अगदी गरज होती. कारण आर्यन भोईर सारखा एक नामवंत खेळाडू जो मात्र पहिल्या षटकामध्ये 2 बिमर टाकून या संपूर्ण मॅचमध्ये तो आता गोलंदाजी करणार आहे. मात्र त्याची जागा कोणाला तरी भरून काढायची होती. त्यासाठी अगदी आपण म्हणू शकतो तिथे एक गोलंदाज पुढे आला, त्याने 2 चेंडू हाताळले, जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर अशफाकने देखील चांगली गोलंदाजी केली. आता वसीम जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला टार्गेटेड झोन होता. मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग क्षेत्रामध्ये मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला. मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल, चावून पोहोचेल, जे मात्र आपण पाहू शकतो 25 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 25 या आकड्यावर. गोलंदाज तयार, वसीम स्ट्रायकिंग एंडवरती विजेंद्र पाहायला मिळेल. स्विच इट अटेम्प्ट जरूर होता. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून लाऊड कॉल आहेत, मात्र काय घडले हे देखील आपण पाहूया. पंच रिकन्सिलेशन करतील, त्यानंतर कळतील. वसीम प्लीज फाईट करायची नाही विनंती असेल. वाद घालू नका, वाद घालायचं नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण स्वप्नील पाटील सरांना पाहू शकतो. पाहूया काय घडेल.
नॉट आउट. बेल्स हवेनी पडली आहे. नॉट आउट. बॅट्समन देखील स्टंप पासून फार दूरवर आहे आणि चेंडू देखील फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. हवेच्या झोक्याने ती बेल्स पडली. चांगला डिसिजन होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. 1 रन मुकम्मल और 3 रनों की या चेंडूवरती आपण जर पाहायला गेलं तर एकच धाव. फक्त 3 आपण पाहू शकतो. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. साहिल आपल्याला पाहायला मिळतील. कोपरीचा एक गुणवान खेळाडू. आज मुंबईचे स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. मात्र वय कमी आहे प्रत्येकाचं. कमी वयाचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती, कारण उन्हाचा तडाखा बसतोय. त्यामुळे यंगस्टर सातत्याने या उन्हामध्ये खेळू शकतात. विजेंद्र पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पंकज माळी पाहायला मिळतात. कोपरीचा गुणवान खेळाडू पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. यावेळेस चांगला चेंडू होता. कार्पेटच्या सानी चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो होता जरूर, मात्र कलेक्शन थोडंसं खराब. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 28 या आकड्यावरती साहिल सोनार पाहायला मिळेल या 4थ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आर्यन भोईर मॅन फ्रॉम हायवे दिवा, ज्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करायची अपेक्षा त्याच्याकडून होती मात्र तशी केली नाही. त्यानंतर अशफाक आले. अशफाकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वसीमने जबरदस्त गोलंदाजी केली. या संघामध्ये मी म्हणेल वसीम एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. बाकी सर्व खेळाडू जे पाहायला गेले तर आपल्याला यंगस्टर पाहायला मिळते ना. वसीमने त्याचा एक्सपिरियन्स दाखवला. खूप चांगली गोलंदाजी केली. आणि इथं साहिल सोनार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नौका खेळाडू, यंगस्टर आहे, मॅन फ्रॉम कोपरी. आता स्ट्रायकिंग एंडवरती विजेंद्र पाहायला मिळेल. यावेळेस लोवा फुल टॉस होता. व्ही शेपमध्ये उडवलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळते. तन्मय सरांना आपण पाहू शकतो सकाळच्या सत्रापासून भरपूर मेहनत तन्मय सरांची देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं विशेष कौतुक करू ॲज अ स्कोरर. त्यानंतर ऑफिशियल कमिटीमध्ये फार चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. समालोचन देखील फार चांगलं करतात असे तन्मय दादा. आता मात्र आपल्याला ॲज अ स्कोरर पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आहे 30 आणि यावेळेस नो बॉल पंचांचा इशारा येतोय. त्यामुळे एकदा वाढ झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि इथे झालेली मिस्टेक स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पंकज माळी विकेट. साफ ट्रॅकर होता. फॉर्म ट्रॅक केला डीप मध्ये. फिल्डर कॅचची संधी. बॉल निघून चाललाय. फिल्डरच्या हाताला ब्रश. बॅकफुटला आल्यानंतर जो त्याने हॅमर केला बॉलला, बेसबॉल स्टाईल मध्ये स्ट्राईक केलं आणि व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला क्लिअर करत हा उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त कामगिरी मैदानावरती आता या चेंडूवरती पाहायला मिळाली. विजेंद्रच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. मात्र त्या व्यतिरिक्त सिंगल डबलचा गेम चांगला खेळतोय. यावेळेस कुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. वाईडिश मिडॉन मध्ये फिल्डर होते इनसाइड द सर्कल. सिंगल कंप्लीट झाली.
टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 39 39 या आकड्यावरती. पुढील मॅच रोनक फाउंडेशन आणि पियुष 11 अशी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करायचं. रोनक फाउंडेशन आणि पियुष 11 धावसंख्या धावफलकावरती जी मात्र आपल्याला पाहायला मिळते हळवार गतीने पुढे सरकते, मात्र सरकते ते महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही थांबले तर मात्र तुम्हाला पराभवाची धूळ चाखावी लागते. मात्र इथे फटका मोठा मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेमध्ये होता, पडलाय नो मॅन्स लँडमध्ये. जोपर्यंत फिल्डर डाऊन द बॉल येतील, फील्ड करतील, कॅम्प करतील तोपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा कंप्लीट आहेत. गॅदर करत असताना थोडासा उशीर झाला, अन्यथा इथे 19-20 मामला डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाला असं. थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळालं थोडासा वाईट, आणि धावसंख्या 2 कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41-41. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकामधील. रोनक फाउंडेशन विपक्ष पियुष 11 अशी लढत आपल्याला पुढील पाहायला मिळेल. एक जबरदस्त कॉन्टेस्ट होईल यातही मात्र शंका नाही. या लोवर फुल टॉस, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर झालेली मिस्टेक, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी केस समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 43. येस डीजे. चार षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. पाचव्या षटकामध्ये आपल्याला वसीम पाहायला मिळेल. सिंगल आहे टीमची टोटल धावफलकावरती 44 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार वसीम. यावेळेस चांगला चेंडू होता, मात्र एसटी रक्षक थोड्याशा प्रमाणामध्ये बीट झाले. थर्डमॅन मध्ये फार चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्लिप क्वाड्रंट मध्ये एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 45 या आकड्यावरती एक धाव कंप्लीट झाली आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो भरपूर नावं आहेत प्रत्येक रिझनला, आणि त्यामागे देखील फार कारणं असतात. ते कारणं तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर, मात्र त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, लॉंग ऑफला क्लिअर कर. एकावन्न धावा धावफलकावरती 50 अप. 50 धावा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 51. षटकार आलाय.
विजेंद्रच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. इथे फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. दुसऱ्या धावे चार षटूंचा खेळ झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती विजेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आई गावदेवी विहेले. विहेले संघाचा नामवंत खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. फार चांगल्या प्रकारचा क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. मात्र चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न. कॅच झाली आहे कंप्लीट आणि विजेंद्रची खेळी इथे होत असताना इनिंग विजेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त कामगिरी जी मात्र बॅटिंग करत असताना जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला विजेंद्रचा पाहायला मिळाला. आता शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 52. 52 ऑन द बोर्ड. ॲलएनटी कोणी संघाचा विचार केला तर चांगली आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा देखील लाईनअप आहे. निखिल पाहायला मिळेल. डावकुले हाताचा शैलीदार फलंदाज. गोलंदाज सय्यार वसीम ज्याने जबरदस्त कामगिरी जी मात्र संपूर्ण मॅच मध्ये केली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने हाताळले गोलंदाजी केली. त्यावेळेस इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. यावेळेस देखील तशीच कामगिरी त्याच्या माध्यमातून अपेक्षित होती. मात्र यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेन चांगली होती मात्र सिंगल कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 5वं समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 53-54 धावेंचं लक्ष. विनंती असेल ती म्हणजे रोनक फाउंडेशन आणि पियुष इलेव्हन टॉस या
सर्वांचं सहर्ष असं स्वागत. अजय फाउंडेशन अंबरनाथ जावसाई गाव आयोजित अंबरनाथ चषक 2024च्या सीझन नंबर 2 मध्ये सर्वांचं स्वागत. एकूण 24 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 दिवसीय चालणारी क्रीडा स्पर्धा. पंकज माळी आपल्याला पाहायला मिळतील, मॅन फ्रॉम फाटाळे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पियुष 11 संघाने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा असेल. कल्याण ग्रामीणची स्टारकास्ट एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल मुरबाड आणि त्यांच्या समवेत बदलापूर अंबरनाथची स्टारकास्ट. तर एक जबरदस्त मॅच होईल यातही मात्र शंका नाही. या चंदन आणि तौफिक ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. पहिला बॉल ते सर्राट पाहायला मिळतोय. पंचा आमच्याकडे वळतात, आम्हाला कळवतात हा चेंडू अवांतरचा असेल. व्हाईट बॉल, अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 1 पाहायला मिळेल. 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल जो मात्र दिशाहीन पाहायला मिळाला. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 1 या आकड्यावरती. 1 रन ऑन द बोर्ड. 1 धाव जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिडविकेटच्या दिशेला ट्रॅव्हल होतो. सिंगल कंप्लीट झाली. जोपर्यंत उचलून फेक होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो थोडासा लेझी झाला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 54चं टार्गेट मैदानावरती चेस करायचं आहे 5 षटकांमध्ये. 30 चेंडू आणि अगदी आपण पाहू शकतो इथे 54 धावेंचं लक्ष मात्र मैदानावरती. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल जो वाईड होता त्यानंतर डबल. सुरुवात चांगली झाली. खोला टप्प्याचा बॉल फ्लिक अप द व्रिस्ट. मिडविकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. डीप मिडविकेटमध्ये फिल्डर असेल सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 1 धाव तर कंप्लीट झाली. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो होता. पंकज माळीचा विचार केला तर एक नामवंत खेळाडू आहे हाटाळ्याचा आणि जबरदस्त गोलंदाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे. पहिले 2 बॉल जे मात्र चांगले पाहायला मिळाले, मात्र धावा देखील 4 आल्यात. सो तो मी म्हणेल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण 4 धावा अर्जित झाल्या 2 चेंडूंवरती. खोला टप्प्याचा बॉल जरूर होता. फाईन लेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 1 धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 5. एकीकडे ॲलन टिखोणी, विकास शेठ ठोंबरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी मुंबई संघ पाहायला मिळते. मात्र फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत चेंडू झाले ते मात्र 4. धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळते. बनवायचे आहेत 54 आणि आतापर्यंत 11 धावा 4 चेंडूंमध्ये. मात्र सुरुवात चांगली झाली आहे गावदेवी मुंबई संघाची. चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते मुंबईची. मात्र दुसरीकडे देखील ॲलन टिखोणी संघ आहे जो देखील एक नामवंत संघ आहे. यावेळेस सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. थोडीशी मिसफिल्ड आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा अर्जित. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डीपमध्ये लॉंग ऑफ आहेत ते म्हणजेच कवलजीत आणि डीपमध्ये आपल्याला मिड विकेट पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र बॉलवरती पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल. यावेळेस फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न. पॉइंटचे फिल्डर. रनआउटची शक्यता होती मात्र स्ट्रायकिंग एंडवरती थोडासा लेट. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर. उपस्थित आहेत ते ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथचे SC STचे
SC/ST असोसिएशनचे सेक्रेटरी संतोष गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी मी संजय राम यांना विनंती करेल की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्याच प्रकारे मी संजय राम यांना पुन्हा विनंती करेल कॅन्टीन कमिटी मेंबर तिरुमल राव यांचं पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण मॅचच्या दिशेला वळूया पुन्हा एकदा. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला निखिल पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर धावसंख्येत 14 पाहायला मिळाली. यावेळेस दिशा दाखवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र चॉप करायचा प्रयत्न होता. हा इथे सिंगल ॲड होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 15 ऑन द बोर्ड. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल पियुष 11 त्यांच्या विपक्ष रोनक फाउंडेशन. एक जबरदस्त सामना जो प्रत्येक क्रीडा रसिक राजाला पाहायला मिळणार आहे. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल वरप आणि त्यांच्या समेत माराची स्टारकास्ट, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल भरपूर साऱ्या तालुक्यांचे स्टारकास्ट. पाहूया काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हाईट बॉल अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत एकच चेंडू झाला. निखिलची थोडीशी मी म्हणेल इथे दिशा खराब पाहायला मिळते. यावेळेस व्हॉट अ शॉट. फक्त दिशा दाखवली. दिशा से बटके तो पडेंगे फटके. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं लॉंग लेगच्या दिशेला. हा चांगला आपण पाहू शकतो जो मात्र स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त दिशा दाखवली. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. जाऊन पोचेल ते मात्र 18 या आकड्यावरती. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट, याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेबर क्रिकेट. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. चेंडू देखील 2 झालेत. 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती मार्गस्थ आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला तौफिक पाहायला मिळतोय. तौफिकसाठी टाकलेला बॉल पॉईंटमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोचेल जी मात्र 19 या आकड्यावरती. विजेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय कीपिंग करत असताना. ज्यावेळेस मागच्या वर्षी मला वाटतं रेनी सीझन ज्यावेळेस झाला त्यावेळेस रेनी सीझनमध्ये जो विजेंद्र होता इतक्या फॉर्ममध्ये होता ना, तो मला वाटतं टॉप 5 मध्ये असेल तो फॉर्ममध्ये असणारा खेळाडू रेनी सीझनमध्ये विशेष करून. यावेळेस फटका लाजवाब. बॉलिंग चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर. चेंज द गेम वडवली ब विपक्ष खेळत असताना 6 चेंडू 32 धावा देखील या खेळाडूने चेस केल्या होत्या. असा खेळाडू विजेंद्र पाहायला मिळतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फील्ड करण्यात येईल. तोपर्यंत 1 धाव देखील कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. चेंडू झाले 4 5 झालेत आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. बोल्ड बाय बॉलर निखिल. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉल अवांतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. बॉबीचं षटक फार महत्त्वाचं आहे.
मात्र मी म्हणेल बॉबीसाठी हा मैदान जो आहे कदाचित थोडंसं अनलकी ठरू शकतो, कारण फिरकीची जादूगरी इकडे तितकी चालत नाही. पेसर्सना मदत करणारी आपण पाहू शकतो ही खेळपट्टी आहे. मात्र बॉबी अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे आहे. यावेळेस स्विच इट अटेम्प्ट जरूर होता, मात्र डिस्टन्स मिळालं नाही आहे. चेंडू पडला नोमॅन्स लँडमध्ये, थोड्या वेळासाठी हवेमध्ये होता. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 26 पाहायला मिळेल आणि विजयासाठी समीकरण पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. कदाचित बॉबी पाहायला मिळतील. फिरकीचे जादूगार आहेत डावकुरे हाताचे गोलंदाज रवींद्र जडेजा यांची आठवण करून देतात. आणि 40+ खेळाडू आहे. ओपन खेळायचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. फिरकीपट्टू मात्र मैदानावरती पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. मातीची विकेट, या मातीच्या विकेटवरती या खेळाडूची गोलंदाजी फार महत्त्वाची आहे, कारण नामवंत खेळाडू आहे, फार चांगली गोलंदाजी करतात. आम्हाला आठवतंय ज्यावेळेस साई स्पोर्ट्सची स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो, अक्षरशः या खेळाडूने तो पूर्ण मी म्हणेल हंगाम गाजवला होता. असा खेळाडू पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. नाव बॉबी आहे आणि टी शर्ट वरती त्यांच्या लिहिलेल्या असतो सॅक्सी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिरकीपटू आहेत, पेसने चेंडू वळवतो अशी काबिलियत आहे या खेळाडूकडे. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, सगळी धावसंख्या पाहायला मिळते. बॉबीचं हे षटक फार महत्वाचं आहे. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूचा हातखंडा आहे. खोडप्याचा बॉल होता, कॅचची संधी मैदानावरती, कॅच कंप्लीट झाली आहे. अनुभवाची आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथचे इंटक युनियनचे पदाधिकारी उपस्थित झाले आहेत. त्यांचं मंचावर स्वागत करतो कमिटीच्या वतीने. मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे.
इंटक युनियनचे पदाधिकारी इथे उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो आसन ग्रहण करावे ते मंचावरती. चला आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला वळूया, जिथे आपल्याला पाहायला मिळतील बॉबी या मॅच मध्ये एक जीव फुंकायचं काम करतात. जबरदस्त गोलंदाजी बॉबीच्या माध्यमातून बॉबीच्या विरुद्ध खेळत असताना थोडंसं मी म्हणेल जपून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे समीर मॅन फ्रॉम गोवंडी. यावेळेस बॅकफुटला आले, फटका लाजवाब, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त कामगिरी. मात्र यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, बुंद्यामध्ये टाकलेला बॉल, सिंगल आड होईल आणि टीमची टोटल फलकावरती 35 या आकड्यावरती शेवटचा बॉल असेल. हा चेंडू फार महत्वाचा आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आता बॉबी आहे, जिथे ही विकेट घेणं फार महत्वाचे आहे. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील, कॅचची संधी, कॅच झाली आहे ड्रॉप आणि मैदानावरती 2 धावा होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहायला मिळेल जी मात्र 37 धावा. बघा वेग बघा किती आहे. कोण म्हणेल का की 40+ हा खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी. वेगासोबत कटर देखील फार चांगला यूज करतात. थर्टी सेवन 12 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत ते ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथचे इंटक युनियनचे पदाधिकारी. मी संजय राम यांना विनंती करेल की त्यांनी श्री राजेश बैद यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी अनुप निषाद यांना विनंती करेल की त्यांनी दिनेश कंटे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी संजय राम यांना विनंती करेल की त्यांनी संतोष शेळके यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचप्रकारे मी अनुप यांना पुन्हा विनंती करेल की त्यांनी नरेश नागवंशी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद, आपण या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलात. इंडियाचा कोच आहे. षटक क्रमांक मैदानावरती 4था मार्गस्थ निखिलच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 38. 11 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. विजयासाठी गावदेवी मुंबई संघाला हा आव्हान पाहायला मिळतोय. अल्लंटी कवणी संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर आहे. आता क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आम्ही सातत्याने पाहतो. 11 चेंडू 16 धावा. समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी मुंबई या संघासाठी. आलंटी खोणी संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 40 या आकड्यावरती. फुटी ऑन द बोर्ड.
40 धावा धावफलकावरती आहेत. 40 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती चौथा मार्ग असेल निखिलच्या माध्यमातून. हे षटक डू ऑर डाय. 12 चेंडू 17 धावांची गरज असताना 3 धावा आड झाल्यात. आता 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. 10 चेंडू 14 धावा. मॅचेस निघतात मात्र हे 4 बॉल फार महत्त्वाचे आहेत. 4 बॉलवरती 2 ते 3 विकेट. 2 विकेट आल्या तरी चालेल. एक डॉट बॉल आला, एक सिंगल आली तरी देखील 6 चेंडू 13 धावा एक मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना गावदेवी मुंबई संघ जो मात्र फ्रंट फूट पोझिशनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही, मात्र समीकरण थोडंसं तर सोपं आहे गावदेवी मुंबई संघासाठी. ॲलंटी कोणी संघ सध्या बॅकफूटवरती. यावेळेस फुलटॉस बॉल जरूर होता. एसटी रक्षक विजेंद्र यांच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र मिस्टेक. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41. 41 धावा. 9 चेंडू आणि 13 धावा समीकरण पाहायला मिळतोय. 9 चेंडू 13 धावा. बॉलिंग मार्कवरती बॉलर निखिल पुन्हा एकदा तयार. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. शॉर्टर वनचा वापर, फटका लाजवाब. कव्हरच्या दिशेला एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट. बॉल ची गरज. 8 चेंडू 9 धावा. जवळपास रन बॉल इक्वेशनने आता बॅटिंग करावी लागेल. कोरडप्याचा बॉल होता, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती 3 धावा देखील होत असताना कंप्लीट. 3 धावा कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 48 या आकड्यावरती. प्लेयर्स डगआउट मधून आम्हाला एक आवाज आला. कंट्रोल इमोशन. सहा धाव्यांची गरज. 7 चेंडूचा खेळ. MS धोनी स्टाईलमध्ये मॅच फिनिश करू शकतील का. मात्र यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. समीकरण उर्वरित चेंडू 6 विजयासाठी. 5 धाव्यांची गरज गावदेवी मुंबई संघाला. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गावदेवी मुंबई संघ तुमच्यामुळे भरपूर विलंब झालाय. अजून विलंब करू नका, ही विनंती, ही रिक्वेस्ट मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सहा चेंडू आणि 5 धावा. अगदी हा समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 5 धावा देखील डिफेंड होतात, मात्र त्यासाठी मनामध्ये जिद्द आणि गोलंदाजी करत असताना प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी. आमचे मंडळाचे उपाध्यक्ष आता मोर्चा सांभाळत आहेत, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. सहा चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती बॉलर रेडी या शेवटच्या षटकासाठी. रोहित पाटील. मॅन फ्रॉम हेडूटने रोहितला आपण पाहू शकतो. पाहूया रोजचा फॉर्म टीमच्या हितमध्ये असेल का. L&T खोणी विपक्ष गावदेवी मुंबई, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. चंदन मैदानावरती अजूनही आहेत. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र समीर, ज्याच्या बॅटमधून देखील अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र यावेळेस सिंगल ॲड होईल. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 5 चेंडू 4 धाव्यांची गरज.
कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 5 चेंडू कंपल्सरी 4 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू 4 धावा, अडीतडीची मॅच. पाच चेंडू 4 धावा. समीकरण अगदी आपण पाहू शकतो, जे मात्र थोडस अवघड आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मात्र हा चेंडू चांगला आहे. आता 4 चेंडू 4 धाव्यांची गरज पाहायला मिळते. 4 चेंडू 4 धावा. समीकरण अगदी आपण म्हणूया आता थोडासा 60-40 पाहायला मिळते. 40 आपण पाहू शकतो ॲलन टिकोनी आणि 60 ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी मुंबई. हा मोमेंटम जो मात्र शिफ्ट झालेला आहे, नो डाऊट ॲट ऑल. 4 चेंडू 4 धावा, एक मोठा फटका, मॅच फिनिश होईल. मात्र इथून विकेट, मॅच मध्ये चुरस. फुलटॉस बॉल जरूर होता. रनआउटची संधी मैदानावरती. एक धाव कंप्लीट झाली आहे. 3 चेंडू कंपल्सरी 3 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा. जबरदस्त गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू 3 धावा. मैदानावरती आपण पाहू शकतो थोडासा बॅकफूट वरती संघ जरूर आहे ॲलन टिकोनी. मात्र हा चेंडू जर डॉट आला तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. यावेळेस फटका लाजवाब. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय.